जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. स्पर्धा खेळ यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. बघा, कामगार विभागामध्ये भरती निघाली आहे. कामगार आयुक्तालय मुंबई आणि खूप भारी पद आहेत बघा. हे एकदम भारी पद आहेत. यामध्ये बघा निरीक्षकचे 62 पदे आहेत, लेखापालचे 12, लघुटंकलेख 104. बघा चला आपण आता याचा पात्रता काय असणार आहे, अभ्यासक्रम कसा असणार आहे, म्हणजे समोरची प्रोसेस कशी असणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण बघूनच घेऊ एकदा. चला मग आता अर्ज करण्याची तारीख वगैरे सगळ्या गोष्टी आपण बघून घेऊ. बघा हे बघा, निरीक्षक या 3 पदासाठी जाहिरात आलेली आहे. कोणते 3 पद आहे तर निरीक्षक यासाठी 62 पदासाठी जाहिरात आली निरीक्षकसाठी, आणि लेखापाल 12 पदासाठी. आणि हे 2 पद एवढे भारी आहेत की खूपच भारी म्हणलं चालते. याची वेतन श्रेणी बघा, S13चं पेमेंट आहे. म्हणजे विचार करा, तुम्हाला 50,000 प्लस पेमेंट जाऊ शकते. म्हणजे फर्स्ट पेमेंट 50,000 प्लस असणार आहे तुम्हाला. म्हणजे यामध्ये आता बघा महागाई भत्ते वगैरे भरपूर येणार आहे. हे किती, निरीक्षकचे 62 आणि लेखापालचे 12 पद. आणि हे बघा वाचा आता, निरीक्षक आणि लेखापाल या पदासाठी मूळ वेतन किती 35,400 सांगितले तुम्हाला. आणि त्यामध्ये मग काय होणार, महागाई भत्ता आणि नियमाप्रमाणे इतर भत्ते देखील देय असतील. म्हणजे तुम्ही जर विचार केला तर ॲव्हरेज जर आपण विचारलं बाकीच्या मुलांना तर ते 50,000 प्लस सांगतात बघा पहिली सॅलरी. म्हणजे विचार करा तुम्ही, खूप भारी म्हणजे खूप भारी पदे. आता इतर परीक्षात तुम्हाला अपयश आलं ते गोष्टी सोडून द्यायचा आणि काय करायचं माहिती आहे का, आणि ही परीक्षा देखील लवकरच होणार आहे बरं का, प्रोसेस एकदम फास्ट होणार आहे. ते आपल्याला लवकरच परीक्षा तारखा वगैरे टाकतील. त्यामुळे हे पद देखील तुम्ही आता अभ्यासाला आतापासून लागा, व्यवस्थित अभ्यास करा. याचा सिलेबस तुम्ही सांगतोच तुम्हाला. एक मिनिट बघा, अर्ज करण्याची प्रक्रिया आज जवळपास 13 मे पासून सुरू झालेली, आजपासूनच सुरू झाली म्हणलं हरकत नाही. आणि 11 जूनपर्यंत हे चालणार आहे फॉर्म भरायची. आणि 12 जून ही शेवटची तारीख असणार कशाची तर मग फीज पेमेंट करण्याची बघा. आणि परीक्षा दिनांक लवकरच ते आपल्याला कळवतील. मला तरी वाटतं 1 ते 1.5 महिन्यामध्ये हा पेपर होऊन जाईल बघा. यांनी काही आपल्याला नियम आणि अटी टाकले आहेत बघा, त्या बघून घेऊ आपण. काय एकदा स्वतंत्र अर्ज बघा, एकापेक्षा अधिक पदासाठी अर्ज करायचा असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक. म्हणजे तुम्हाला ते 3 पद दिले ना आपल्याला, जर तुम्हाला 1 पद 2 पदसाठी अर्ज करायचा असेल तर प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागणार आहे. आणि प्रत्येक पदासाठी काय तर स्वतंत्र परीक्षा शुल्क देखील आपल्याला वेगळं भरलं लागणार आहे बघा. प्रत्येक अर्जासाठी स्वतंत्र शुल्क भरणे बंधनकारक राहील. फी वेळेत भरणे गरजेचे असतील. म्हणजे आपल्याला शेवटची तारीख दिली त्या तारखेच्या आत आपल्याला फी भरणं गरजेचं आहे. आणि हे त्याचा अधिकृत पोर्टल आहे बघा. या पोर्टलला जाऊन आपल्याला काय करायचं आहे, अर्ज सादर करायचा आहे आणि तिथे पेमेंट करायचं आहे. चला समोरचा पॉईंट बघू आता अभ्यासक्रम आणि परीक्षा. आता याचं ते लगेच त्यांनी आता नवीन अभ्यासक्रम टाकला नाही, पण जुना अभ्यासक्रम जो आहे आपल्याकडं त्यानुसार मी सांगतो बघा तुम्हाला नेमके प्रश्न वगैरे कशावर येतात. बघा यामध्ये आपल्याला सरळ सेवा आपल्याला माहिती आहे. सरळ सेवेचा म्हटलं की मराठी, इंग्रजी, GK वगैरे हे गोष्टी असतात. पण यामध्ये शक्यतोवर कशावर भर दिला तर माहिती आहे का, मराठीमध्ये मराठी व्याकरण विचारलं जातं, म्हणी, वाक्यप्रचार, शब्दसंग्रह आणि एक मे बी 5 मार्काचा बघा उतार असू शकते. शक्यतोवर तुमची परीक्षा 200 गुण म्हणजे 100 प्रश्न 200 गुणासाठी असेल. हे तुम्ही डोक्यात ठेवा सध्या. आता ते समजा बदल करतील तर ते पण बदल करणारच नाही, शक्यतो हेच असणार आहे. तर यामध्ये तुमचे पकडून चला तुम्ही 20 प्रश्न हे व्याकरण, म्हणी, वाक्यप्रचार, शब्दसंग्रह आणि 5 हे उत्तर असतील. सेम मराठीचं पण तेच असेल. तुमचे 20 प्रश्न ग्रामर, व्होकॅब्युलरी, त्यामध्ये सिनोनिम, अँटोनिम वगैरे, इडियम, फ्रेजेस वगैरे विचारतील. आणि एक ह्या पॅसेज असेल बघा. आणि GK मध्ये बघा, GK मध्ये काय विचारतील, इतिहास, भूगोल, आपलं राज्यघटना, चालू घडामोडी, महाराष्ट्र विशेष. बघा GK साठी जर तुम्ही म्हणसाल तर मी यूट्यूबला फ्रीमध्ये आपल्या याच यूट्यूब चॅनलला एक लेक्चर सिरीज चालू केली बघा. त्यामध्ये जवळपास आता भारताचा भूगोल संपत आला आहे. म्हणजे मी काय करतो माहिती आहे का, सगळे विषयाचे महत्त्वाचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे विचारले सरळ सेवा भरतीला ते सगळे घेतोय. आता भारताचा भूगोल संपला आहे, जवळपास आता महाराष्ट्राचा भूगोल चालू होईल बघा. त्याची मी प्लेलिस्ट बनवली आणि मी जवळपास GKच्या सर्व विषयाचे ते घेणार आहे, करंटचे पण घेतोय. त्यामुळे तुम्ही तिथे प्लेलिस्टमध्ये जाऊन देखील GKचा अभ्यास तेच करू शकता. तर चला बाकी आता समोर बघू आपण काय असणार आहे. बाकी तुम्हाला मॅथ असणार आहे, अंकगणित बघा. आणि यावर जर मागचे पेपर बघितले आपण तर या चॅप्टरवर जास्त भर दिला आहे बघा. नफा तोटा, सरासरी, काळकामेघ आणि नंबर सिरीज, लेटर सिरीज वगैरे ते आहे बघा. इथे बघा, इथे ते काय तर्कशास्त्र, मालिका पूर्ण करे म्हणजे त्याचं आपण नंबर सिरीज वगैरे म्हणू शकतो त्याला. आणि नातेसंबंध आणि सांकेतिक भाषा विश्लेषण याच्यावर भर दिला आहे. या दोन्ही मिळून तुम्हाला 25 प्रश्न विचारले जाऊ शकतात. कधी कमी जास्त होते, म्हणजे मॅथ जास्त होते, रिजनिंग कमी होते, तर ते कमी जास्त होत राहते बघा. आणि हे देखील GK मध्ये कधी कधी सायन्सचे क्वेश्चन जास्त विचारले बघा. त्यामध्ये मग भौतिकशास्त्र, आपलं रसायनशास्त्र, जीवशास्त्र वगैरे हे देखील प्रश्न विचारतात बघा. GK सगळ्यात जास्त अवघड जाणार तुम्हाला. बाकी गोष्टी तुमच्या जर केल्या तुम्ही होईल. आता याच्यात काही तांत्रिक प्रश्न पण विचारले जातात बघा. कोणते
तर मग निरीक्षक यासाठी कोणते, तर कामगार कायदे म्हणजे लेबर्स लॉ, औद्योगिक संबंध, कामगार कल्याण योजनाची प्राथमिक माहिती आवश्यक, हे थोडेफार प्रश्न याच्यावर एखादा 2 प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा, हार्डली एखादा 2 प्रश्न. लेखापालसाठी बेसिक अकाउंटिंग, टॅली, ऑडिटिंग, सरकारी वित्त प्रणाली, हिच्यावर थोडक्यात एखादा प्रश्न विचारला जाऊ शकते. आणि लघु टंकलेखक पहा, म्हणजे हिच्यात तुम्ही काय करायचं माहिती आहे का, शक्यतो मी बघितलं मागच्या पेपरला कॅग वगैरे CGA वगैरे हिच्यावर प्रश्न विचारलेत बघा, त्यामुळे तुम्ही ते वाचून घ्यायचं आहे. बाकी असं वेगळं काही करत बसायचं नाही. आता लघु टंकलेखक बघा, यासाठी तुम्ही काय, तुमची स्किल टेस्ट घेतली जाऊ शकते लास्टला. बघा, सामान्यतः परीक्षेची काठिण्य पातळी संबंधित पदाच्या शैक्षणिक अर्हतेनुसार म्हणजे डिग्री लेवलची असणार आहे. आता या पदासाठी सगळ्यांना काय डिग्री, तर डिग्री लेवलची तुमची परीक्षा असणार आहे, हे देखील तुम्ही लक्षात घ्यायचं आहे बघा. बघा, यासाठी तयारी करण्यासाठी आता ही स्ट्रॅटेजी मी सांगतोय तुम्हाला. बघा, यासाठी तुम्हाला काय असणार आहे गरजेचं, बघा मागच्या प्रश्नपत्रिका आहेत त्या तुम्ही एकदा बघायच्या आहेत. चालू घडामोडी शक्यतो मागील 6 महिन्याच्या काय करायच्या आहेत बघा. आता ही परीक्षा जमलंच तर 1 ते 1.5 महिन्यामध्ये होऊन जाईल, ते लवकरच आपल्याला डेट वगैरे देतील, पण 1 ते 1.5 महिन्यामध्ये परीक्षा होऊन जाईल. तांत्रिक विषयासाठी सरकारी गॅजेट आणि कामगार विभागाचे अहवाल पाहिजेत तुम्हाला. शक्यतोवर याविषयी मीच लेक्चर तयार करून देईल. GKचं शक्यतोवर मी सगळ्या गोष्टी तुमच्या कव्हर करून घ्यायचा प्रयत्न करेल बघा. दररोज किमान एक मॉक टेस्ट सोडवणं, म्हणजे दररोज एक टेस्ट जर सोडवली तुम्ही तर बघा अजून 1 ते 1.5 महिना जरी म्हणला, तुमच्या भरपूर टेस्ट सोडून जातात तुमचे पास होण्याचे. बघा, डायरेक्ट तुम्ही जर टेस्ट सोडवताय ना तर पास होण्याचे 90% चान्सेस वाढतात बघा. त्यामुळे त्या गोष्टीची काळजी घ्या. बाकी त्यांनी जर बघितलं आपण तर हे तुमच्या काही शंका वगैरे असल्या त्यांनी ते पोर्टल वगैरे माहिती दिली आपल्याला. बाकी हे तर समजा काय नाही, हे आपल्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे नवीन असेल तुम्ही ते करून ठेवा. पण पदं जर म्हटले ना तुम्ही तर एकदम खूप भारी पद आहे बघा. म्हणजे मी तर असं म्हणेल हे जर तुम्ही जॉईनिंग करताय, तुमची जॉईनिंग होते तर तुम्हाला समोर कोणतीच तयारी करायची गरज राहत नाही. कारण की एक चांगलं पद भेटून जाऊ शकते तुम्हाला, ज्यामध्ये तुम्ही एकदम भारी तुमचा उदरनिर्वाह बऱ्यापैकी करू शकता, असं देखील म्हणू शकतो आपण त्याला. कारण की आतापर्यंत मुलांनी सांगितल्यानुसार आपल्याला कळाले की याला 50,000पर्यंत पेमेंट असते बघा, 50,000पर्यंत जाते. आणि तुमचा विचार करताना बघा, रिटायरमेंटपर्यंत 1,12,000 प्लस महागाई भत्ते वगैरे विचार करा तुमचं पेमेंट कुठपर्यंत चालेल. म्हणजे आणि प्रमोशन वगैरे पण लवकर असते म्हणतात, म्हणजे बऱ्यापैकी आहे. त्याच्याविषयी आपण परत एकदा बऱ्यापैकी माहिती काढू. ही आता ॲड बघितली, मग लगेच याच्यावर मी व्हिडिओ तयार केला बघा. आता सगळी संपूर्ण माहिती वगैरे लागलीच तर मी तुम्हाला सिलेबस वगैरे बघायला सांगितलं आहे मी. बाकी जर काही तुमचे प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुमचे तिथे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करतो. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.